ऑटो रिक्षा चोरी करणारा आरोपी जेरबंद करून 60,000 रुपये किमतीची ऑटो रिक्षा हस्तगत करून रिक्षा चोरीचा गुन्हा उघड. गुन्हे शाखा युनिट 2ची कामगिरी. सातपूर पोलीस ठाण्याकडील दाखल होता सदर गुन्ह्यास गुन्हे शाखा युनिट 2 हे समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजूस तांत्रिक बाबींची पडताळणी केली असता सदर ऑटो रिक्षा चोरी करणारा आरोपी हा रिक्षा घेऊन जात असल्याचे समजून आल्याने अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा माग काढत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली व अनोळखी आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर सदर पाहिजे आरोपिताचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 2चे पोलीस हवालदार सुनील आहेर व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा गुन्ह्यातील चोरीची ऑटो रिक्षा ही मुंबई आग्रा रोडवरील वासन टोयोटा शोरूम सर्व्हिस रोडवर पाथर्डी फाटा नाशिक येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहर यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेनकोडी, पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, तेजस मते अशांनी पंचासह मुंबई आग्रा रोडवरील वासन टोयोटा शोरूम सर्व्हिस रोडवर पाथर्डी फाटा नाशिक या ठिकाणी जाऊन सापळा लावून आरोपी यास शिताफिनी ऑटो रिक्षा MH15FU 6220 सह ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव तुषार भाऊसाहेब शेजवळ वय 38 वर्ष असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 60,000 रुपये किमतीची ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली असून आरोपीने दिलेल्या कबुलीवरून सातपूर पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर 196/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला असून सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व एक आरोपी यास पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.